दर्शक हो, नमस्कार, गुड मॉर्निंग. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्ये. एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईमध्ये भेट घेतलेली आहे. यावेळी भाजपचे विधान परिषद सदस्य आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे देखील उपस्थित होते. या भेटीदरम्यान विविध विषयांवर चर्चा झाल्याचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सोशल मीडियावर जी पोस्ट केली आहे त्यामध्ये म्हटलेलं आहे. मात्र राज्यामध्ये महापालिकांचे निकाल लागले आणि भारतीय जनता पक्ष हा नगरपालिका आणि महापालिका या दोन्ही निवडणुकांमध्ये राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आलेला आहे. आणि सोलापूर जिल्ह्याची महापालिका, सोलापूरची जी महापालिका आहे ती तर भाजपनं एक हाती जिंकलेली आहे. 87 नगरसेवक 102 पैकी भाजपचे तिथे विजयी झालेले आहेत. आणि सोलापूर जिल्ह्यात नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षानं जवळपास 131 जागा नगरसेवक पद जिंकली होती. त्यामुळं अशा स्थितीत सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा भाजपची ताकद ही खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आणि आता विजयसिंह मोहिते पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे. गेल्या काही वर्षांपासून म्हणजे लोकसभा निवडणुकांपासून 2024च्या भारतीय जनता पक्ष आणि मोहिते पाटील यांच्यामध्ये अंतर आलेलं आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी आजपर्यंत जे काही कार्यक्रमांच्या निमित्तानं विजयसिंह मोहिते पाटील जर ते व्यासपीठावर असतील तर त्यांची आस्थेनं चौकशी केलेली आहे, त्यांची भेट घेतलेली आहे. मात्र लोकसभा निवडणुकीपासून मोहिते पाटील आणि भाजपमध्ये अंतर आलेलं आहे. सोलापूर जिल्ह्यात तर ते स्पष्टपणे जाणवतं, कारण आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे लोकसभा निवडणूक असेल किंवा 2024च्या विधानसभा निवडणुकात हे पक्षाच्या प्रचारापासून तटस्थ राहिले होते. लोकसभेला तर त्यांचे बंधू धैर्यशील मोहिते पाटील हेच लोकसभेला उभारले होते शरद पवार यांच्या पक्षाकडनं आणि ते विजयी झाले होते. त्यामुळं भारतीय जनता पक्ष आणि मोहिते पाटील यांच्यात माळशिरस तालुक्यामध्ये आणि माढा लोकसभा मतदारसंघात मोठा राजकीय संघर्ष सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांची विधान परिषदेची मुदत सुद्धा पुढच्या महिन्यामध्ये संपती आहे, मार्च महिन्यामध्ये. त्यामुळे त्यांच्या भेटीला जे विजयसिंह मोहिते पाटील आणि आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांची जी घेतलेली भेट आहे तिला मोठं महत्व प्राप्त झालंय. दुसरीकडे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर महापालिकेमध्ये आपला करिश्मा दाखवला आणि स्पष्ट बहुमत आणि मोठं बहुमत भाजपला मिळवून दिलं. यानंतर त्यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली. त्यांचा सत्कार देवेंद्र फडणवीस यांनी केला. याचबरोबर जयकुमार गोरे यांनी इंदापूर तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्याच्या राजकारणावर लक्ष घातलंय आणि इंदापूरचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्या गटाचे जे मोठे नेते होते आणि जे आत्ताच्या नगर परिषद निवडणुकीपासून राष्ट्रवादीपासून दूर गेले होते ते प्रदीप गारटकर जे पुणे जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्षही राहिलेले आहेत, त्यांचा भाजपमध्ये प्रवेश घडवून आणलेला आहे. यामुळं इंदापूर तालुक्यातील आणि पुणे जिल्ह्यातील राजकारणात भाजपला फायदा होणार आहे. इंदापूर तालुक्यात नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक गारटकर यांनी परवा लढवली होती. कृष्णा भीमा आघाडी त्यांनी तयार केली होती त्याकरता म्हणून, आणि त्या माध्यमातून निवडणूक लढवली आणि तिथले अनेक नेते त्यांच्या बरोबर या आघाडीमध्ये सहभागी झाले होते. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्या गटाचे नेते आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना आता आव्हान हे इंदापूर तालुक्यामध्ये प्रदीप गारटकर यांच्या रूपाने मिळणार आहे. कारण हर्षवर्धन पाटील असतील किंवा प्रवीण माने यांच्यासह आता प्रदीप गारटकर हे सगळेच दत्तात्रय भरणे यांच्या विरोधामध्ये तिथं काम करतायत. आणि आता गारटकर यांनी तर भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलाय. रवींद्र चव्हाण जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये काल मुंबईत हा कार्यक्रम पार पडला. तेव्हा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे तिथं आवर्जून उपस्थित होते. त्यामुळं सोलापूर जिल्ह्याचे राजकारण करताना आता जयकुमार गोरे यांनी शेजारच्या इंदापूर भागातही लक्ष घातलेलं पाहावयास मिळत आहे. मात्र एकाच दिवशी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री भाजपचे नेते जयकुमार गोरे आणि यानंतर काहीच वेळामध्ये आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यामुळं याची चर्चा सोलापूर जिल्ह्यात खूप रंगलेली